पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक 2026 या निमित्ताने आपल्या माडाचे माजी खासदार व आपले सर्वांचे आवडते नेते रणजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये सांगली भागातून म्हणजे विडणी जिल्हा परिषद गट व सांगली पंचायत समिती यामधून काही महत्त्वाचे प्रवेश झालेले आहेत आणि त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या भाजपच्या वतीनं माहितीच्या वतीनं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करावं। मला आज या निमित्तानं आवर्जून सांगायचं दादांचा पूर्ण गणाचा आज दौरा होता, त्यामध्ये सोनगाव आणि सोमंतळी या 2 गणामध्ये त्यांना येता आलं नाही, म्हणून त्या कार्यकर्त्याची आम्ही आणि उमेदवारांची माफी मागितली की आम्हाला सांगवायला वेळ पाहिजे। त्यांनी पण त्याबद्दल आम्हाला वेळ दिल्याबद्दल या दोन्ही गावाचेही मी आभार मानतो आपल्या माहितीच्या वतीने। विशेष करून आज आम्हाला हे काम करत असताना दादांच्या बरोबर आज जे काही महत्वाचे प्रवेश झालेले आहेत पूर्वीचे आता येतानाच अडके वस्तीवर करचे कुठे देत आले करचे या इकडे त्यांचा प्रवेश ऑलरेडी झालेला आहे आणि आता या ठिकाणी आपले गावचे ज्येष्ठ साखर कारखान्याचे माजी संचालक ज्यांनी हनुमंतराव पवारांच्या बरोबर आणि आपल्या लोकनेत्यांच्या बरोबरही काम केलं, जावईच असे परशुराम तावरे दादा ज्येष्ठ आहेत, संचालक म्हणून चांगलं काम केलेलं आहे, प्रतिष्ठित आहेत, बरोबर होते, पण त्यांची जी अगदी ह्याचा प्रवेश पाहिजे होता हक्काचा तो त्यांनी आज केलेला आहे। त्यांचं आपले दादा त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतील तर आपण त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करा। प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये झाले आणि एकंदरच गेल्या आठवड्यापासून जवळपास 96 प्रवेश झाले आणि आज हजारोपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला। त्यातील आता आज दिवसभरातला शेवटचा प्रवेश ज्याच्यामध्ये परशुराम दादा आणि चांगदेव खरात हे विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक आहेत आणि परशुराम दादा माजी संचालक तसेच आमच्या सर्वांचे जुने मार्गदर्शक आहेत। त्याबरोबर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नंदकुमार जगताप यांचाही या ठिकाणी प्रवेश झाला। त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय करचे आणि दुसरे ग्रामपंचायती सदस्य यांचा प्रवेश या ठिकाणी झाला। मी सर्वांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। याचबरोबर या प्रवेशासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सांगवी गावातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, विशेष करून आप्पा असतील, नानासाहेब असतील, यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली, प्रदीप आहे, त्याचबरोबर आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि आज हा एवढा मोठ्या प्रमाणावर सांगवीमध्येच आज 5 प्रवेश झालेले आहेत। मला खात्री आहे की सांगवी हे गाव आता विधानसभा लोकसभेला आघाडी दिली, पण आता येणाऱ्या निवडणुकीला सांगवी हे एकतर्फी जाणार आहे आणि मी आणि एकंदर तालुक्यामध्ये हा विजयाचा सागर हा निकालाच्या आधीच या ठिकाणी उमटलेला दिसतोय। मोठ्या प्रमाणावर आज ज्या पद्धतीने प्रवेश झालेले आहेत त्या पद्धतीने लोकांनी विजय उत्सव साजरा करण्याची सुरुवात गेल्या 2-3 दिवसांमध्ये केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चांगदेव खरात संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सांगली। मी आज रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे की दादांचं काम पाहता आणि कामाचा विकास कसा असावा हे दादांकडून अनुभव बघितलं। आता अनुभव घ्यायसाठी मी आज रोजी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे।